आहे. नेत्यांनी काही केलं नाही, पण तुम्ही जर करायला तयार आहात तर तुमच्या हातीशी शक्ती उभी करणं, तुम्हाला सहकार्य करणं, या गोष्टीत लक्ष दिलं जाईल. आपण एका विचारानं राहू आणि हे दुरुस्त करू. लोकसभेच्या निवडणुकीला योग्य आहे ते तुम्ही केलं. आता विधानसभेची निवडणूक आहे, तिथे योग्य आहे ते करा आणि उद्याच्याला हे जे सगळे प्रश्न आहेत, मग ते या तालुक्याचे असतील, खाली इंदापूर तालुक्याचे असतील, तिथे पाणी खराब आहे, ते नियमापासून ते खालपर्यंत सगळीकडे याचा त्रास आहे. आणि या संबंधीचे निकाल राज्य सरकारला घ्यायला लागतील. आणि ते काम आपण या ठिकाणी करतो. मी काय अधिक बोलण्याच्यासाठी उभा नाही. 8 दिवसांनी आलो मी तुम्हाला सांगितलं, एकेकाळी माझं इथे येणं जास्त असायचं. ते काही सहकारी होते, त्याची शेतीवाडी नव्हती, पण सरकारवर जाते आणि आणखी काही लोक आम्ही यांच्या घरी जायचो. एक सहकारी होते इथं, मुस्लिम समाजाचं त्यांचं घर. आता सांगितलं शंकर पाटील होते, नारायण समाजी होते, अनेक लोक या ठिकाणी जीवाभावाचे होते. आणि वर्ष त्यांनी साथ दिली, मला दिली, सुफियाला दिली. आणि आपल्या गरजोबा हा तुम्ही लोकांनी कायम ठेवला. तोच आपण ठेवायचा निकाल घेऊया, एकत्र राहूया, लोकांची कामं करतील कशी होतील त्याच्यात प्रयत्न करूया. मला जमीन खराब व्हायला लागली आणि त्याचं कारण जमीन तुमची नदीकाठची ही काळी होत जात नाही, लवकर दर लागत नाही. पाणी आपण तिथे घेतो, तिथे मिक्स केल्यात त्याचं पाणी घेतो, नंतर पुन्हा ते नदीत जातं झिरपून आणि पुन्हा आपण घेतो. त्याच्यामुळं या जमिनीमध्ये लोणाफळ जमिनी दिसतात आणि त्याचा परिणाम पिकाचं उत्पादन हे हवं तसं नाहीये. त्यामुळे पाणी जसं शुद्ध करायचा विचार करावा लागेल, तशी जमीन सुद्धा नीट करायचा विचार सरकारला करायला भाग पाडावं लागेल. आणि ते काम तुम्ही आम्ही सगळे मिळून करायला त्यांना जाऊ, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आज 5 दिवसांनी आल्याच्या नंतर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमला. पहिले नेते असो तसा नसो, पण निरा वगैरेच्या आजूबाजूचा सामान्य हा या ठिकाणी आला, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि पुढच्या कामाला जायला तुम्हाला सगळ्यांची परवानगी.